दरवाजाला ठोकवतात, जसे डोकेदुखी, चक्कर येणे, पोट बिघडणे, बीपी खाली जाणे, हृदयाचे आजार असतील, अचानक चमत्कार होईल. पण हो, त्याचे काही दुष्परिणाम डोक्यावर पार्टी मोडमध्ये वापरांना असं वाटतं की हे सगळं काही धोकादायक असू शकतं. नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलो आहोत जो बऱ्याच पुरुषांच्या मनात गुपचूप गोंधळ करत असतो. म्हणजे सेक्स परफॉर्मन्स वाढवायचा तर कोणता पर्याय चांगला, वायग्रा की एल-आर्जिनिन? नुसतं नाव जरी घेतलं ना वायग्राचं की बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर एकदम आत्मविश्वास येतो, जणू काही आदेश मिळाल्या रणांगणात उतरणारच. आणि मित्रमंडळीत तर कुणी एकदा जरी बोललंच असतं, भाई एक निळी गोळी घेतलीस की बस रात्रभर शो हाऊसफुल. पण खरं आहे का, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या माहितीनुसार आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे आणि डॉक्टर उमेश मुंदडा गेली 40 वर्ष ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य ब्रांच आहे. इथे ते सोमवार ते शुक्रवार प्रत्यक्ष भेटतात, तर शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिसला असतात. तर आता सुरू करूया आजचा खास विषय. आता वायग्रा म्हणजे काय, तर अशी औषधी जी शरीरातील रक्तप्रवाह वाढून लिंगात मजबूती, इरेक्शन मिळवण्यासाठी मदत करते. सर्व्हर इरेक्टाइल डिस्फंक्शन असणाऱ्यांसाठी हे खूप उपयोगी ठरतं. पार्टी मोड मध्ये वापरांना असं वाटतं की अचानक चमत्कार होईल, पण हो, त्याचे काही दुष्परिणाम डोक्यावर दरवाजाला ठोकवतात, जसे डोकेदुखी, चक्कर येणे, पोट बिघडणे, बीपी खाली जाणे, हृदयाचे आजार असतील, हे सगळं काही धोकादायक असू शकतं. आणि किंमत, अहो साधं सांगायचं तर खिशाला ताण आणि अंगाला शान. म्हणून लोक म्हणतात ना, परफॉर्मन्स भारी पण EMI सुद्धा भारी. आता पाहूया दुसरीकडे एल-आर्जिनिन. हे एक नैसर्गिक अॅमिनो ऍसिड आहे जे शरीरात आधीपासूनच असतं. हे शरीरातील नायट्रिक ऑक्साईड वाढून रक्तप्रवाह सुधारवतं, त्यामुळे इरेक्शन, स्टॅमिना, एकूणच सेक्शुअल परफॉर्मन्स वर पॉझिटिव्ह परिणाम दिसतो. याची मजा म्हणजे साईड इफेक्ट कमीत कमी आणि किंमतही खिशाला आरामदायी. पण याचा परिणाम हळूहळू दिसतो. म्हणजे आज घेतली आणि आज रात्री ऍक्शन नाही, थोडा पेशन्स ठेवायला लागतो. म्हणून याला लोक नॅचरल वायग्रा म्हणतात. पण डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की अनेकदा सेक्समध्ये अडचणी फक्त इरेक्शनमुळे नसते, त्यामागे ताण, चिंता, झोपेची कमी, नात्यातला दुरावा, काही मेडिकेशन, शुगर, बीपी, थायरॉइड, टेस्टोस्टेरॉन कमी असणे, असे भरपूर कारण असू शकतात. त्यामुळे तुम्ही वायग्रा घेतली की आजची रात्र जिंकली, पण उद्या तो क्वेश्चन मागे वळून पुन्हा उभाच राहतो. म्हणून मुख्य कारण समजून ट्रीटमेंट केली तर परमनंट समाधान मिळतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्स म्हणजे फक्त इरेक्शन नाही, पार्टनरशी असलेली जवळीक असते, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते, आनंद, संवाद, विश्वास, हे सगळं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे सेक्शुअल हेल्थबद्दल लाज बाळगण्याची अजिबात गरज नाही. समस्या असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन योग्य मार्गदर्शन घ्या, कारण गुगल डॉक्टर नाही आणि मित्रांचे प्रयोग तर अजूनच धोकादायक. सेक्स एक शरीराची नैसर्गिक क्रिया आहे, म्हणून काळजी घ्या, सुरक्षित ठेवा आणि योग्य माहिती मिळवा. आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये पूर्ण गोपनीयतेसह उपचार केले जातात, त्यामुळे संकोच नको. आजची माहिती आवडली असेल, उपयोगी पडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि पुढील एपिसोडसाठी सेक्स हेल्थचे आणखी महत्त्वाचे सोपे विषय समजून घेण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कॉन्फिडंट राहून परफॉर्मन्स करा आणि हो, प्रेमाने आयुष्य जगत राहा.